गुड इव्हनिंग स्टुडंट्स. इयत्ता 8वी बुद्धिमत्ता चाचणी, शिष्यवृत्ती मंथन, NMMS, MTS आणि अशा इतर कोणत्याही परीक्षा ज्या ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय येईल त्या त्या ठिकाणी महत्वाचा ठरेल अशा पद्धतीचा आपला हा कोर्स. या कोर्समध्ये आपले टोटल 100 लेक्चर्स या वर्षामध्ये होणार आहेत आणि त्यापैकी 40 लेक्चर्स मध्ये आपला सिलेबस कव्हर होणार आहे. आजचं आहे 26वा लेक्चर, अक्षरे. वळूयात आपण आजच्या टॉपिककडे. स्क्रीन शेअर करतोय. येस. आधी समजून घ्या, सध्या आपला जो टॉपिक चाललेला आहे, जे प्रकरण चालू आहे ते आहे प्रतिबिंब किंवा प्रतिमा. 6% गुण या टॉपिकसाठी आहेत. 6% गुण याचा अर्थ इथे आपल्याला 6 गुण 6 मार्क्स, 6% म्हणजे 100 पैकी 6 गुण आणि याचाच अर्थ 3 प्रश्न, 3 क्वेश्चन्स. एक प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. अशा पद्धतीने आहे. यापैकी आपला अंक हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. आज आपण अक्षरांवर आधारित म्हणजे ज्या ठिकाणी मराठी भाषेतील किंवा इंग्लिश भाषेतील अक्षरे असतील आणि त्यांची प्रतिबिंब आणि प्रतिमा यावर आधारित प्रश्न विचारला जाईल. याचा आपण आज सराव करणार आहे. आणि उद्या असेल आकृत्यांवर आधारित प्रतिबिंब आणि प्रतिमा. या ठिकाणी प्रतिबिंब आणि प्रतिमा यामध्ये दोनही प्रकार येतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे जलप्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा आणि आरसा. या दोन प्रकारचे महत्वाचे प्रश्न, जवळपास 90% प्रश्न आहेत ते याच दोन प्रकारे असू शकतात. अशा प्रकारचा आरसा क्वचित तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी विचारला जाईल आणि अशा प्रकारचा आरसा आतापर्यंत तरी आलेला नाही. आला असेल तर क्वचित कोणीतरी एखादा प्रश्न काढला असेल, पण असे प्रश्न येत नाहीत. या दोन प्रकारचे आरसे 90% तरी त्यांची चान्सेस आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 3 प्रश्न आणि 3 घटक म्हणजेच एक प्रश्न अंकांवर, एक प्रश्न आकृतीवर, एक प्रश्न अक्षरांवर आणि त्यातील अक्षरांचा एक प्रश्न म्हणजेच 2 मार्क्स साठीचा आपण ही तयारी करत आहे. वळूयात आपण आजच्या टॉपिककडे. पहिला प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतोय. पहिल्या प्रश्न थोडा वेळही तुम्हाला मिळेल कारण थोडी ऍडजस्टमेंटही करावी लागते, माहिती आहेच तुम्हाला. 16 जण, व्हेरी गुड. क्वेश्चन 1, 1 2 3 4. 1 minute start. चलो, टाइम अप. सर्वांनी सोडवलेलं आहे. पाहूयात काय सोडवले ते. ओके. 12 जणांनी 2 नंबरचा ऑप्शन दिलाय आणि 4 जणांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. बर. इकडे काही कुणी म्हटलंय का? काही स्वतःचं मत मांडलंय का ते आपण चेक करूया चॅट बॉक्स मध्ये. ऑप्शन 2. ओके. वर काही आहे, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू, नाईस टू मीट यू. ओके. सिद्धांत, गुड इव्हिनिंग सर, नाईस टू मीट यू. गुड इव्हिनिंग. ओके, गुड इव्हिनिंगचे मेसेज झाल्यावरती ऑप्शन 2.
Sir, N slanting line change and Z slanting line also change. ओके. हा म्हणजे काय म्हणायचंय तुला? थोडी गडबड आहे काहीतरी असं तुला म्हणायचं आहे थोडक्यात. वॉटर इमेज. येस. हा वॉटर इमेजेस म्हणजे जलप्रतिबिंब. प्रश्नच आपला आहे. जलप्रतिबिंब. म्हटलं कड. येस. आर्यन हे बघ. जलप्रतिबिंब. वॉटर इमेज. ओके. चला सिद्धांतने एक मुद्दा मांडलेला आहे. आणखी काही सर त्या आकृतीला उलट कार्याचे आहे. उलट करायचे आहे. बरं. ओके. अजून काही म्हणायचंय कोणाला? येस. सर जलप्रतिमेत झेड आणि तिरक्या रेषा आहेत त्या बदलतात त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येतो. बर. ओके म्हणजे काही म्हणायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो. चालेल. चला आता आपण वळूयात प्रश्न सोडवण्याकडे. पुढील प्रश्नाकृती ते जलप्रतिबिंब हे पाणी आहे. पाणी नेहमी खालीच असतं. पाणी काही डोक्यावर असू शकत नाही. ठीक आहे. पाणी खाली आहे. आरसा असेल तर तो उजवीकडे, डावीकडे किंवा डोक्यावर असू शकतो. पाणी मात्र खालीच असेल. जलप्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा. चला आपण आता निवडायला सुरुवात करूयात. थोडा डार्क खडू घेतो. अरे तिरकी रेष येते का? जस्ट अ मिनिट. हा. ओके बघा. हा जो मूळ षटकोन आहे तो आपण असा काढून घेऊयात. तिथे इन्सर्ट डायग्रामचा विषय पण नाहीये. नाहीतर इन्सर्ट म्हणून आपण एक षटकोन घेतला असता. पीपीटी मध्ये येतो ना तो काढताना. हा षटकोन घेऊयात आपण. त्यामधून या ज्या दोन रेषा आता ही जी रेषा इथे रेषा नाहीये. येस. एक आडवी रेषा आहे ती जशीच्या तशी येईल. आणि जी तिरकी रेषा याची सुरुवात इथून होते म्हणजे अशा पद्धतीने ही आकृती येईल. ठीक आहे. यानंतर ही जी बाजू आहे जशीच्या तशी इथे येईल आडवी. इथे उजव्या हाताला वर जाणारी तिरकी रेषा आहे. इथे उजव्या हाताला खाली जाणारी तिरकी रेषा येईल. बरोबर आहे. या पॉइंटसाठी हा पॉइंट आला आणि इथून डाव्या हाताला अशी आकृती येईल. ठीक आहे. आडवी, तिरकीला तिरकी आणि डाव्या हाताला अशी रेषा आली. ओके. नेक्स्ट. हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इथे येईल. एक एक पॉइंट पकडायचा बरं का. मी कशा पद्धतीने करतो ते लक्षात घ्या. इथून वर जात आहे, तिथून बरोबर उलट खाली. इथून खाली येत आहे तिरकी, इथूनही वरती. आणि इथूनही खालून वर जात आहे, इथेही वरून खाली. ही अशा प्रकारे आरशातील झेड सारखी प्रतिमा इथे नाही. इथे आहे, इथे नाही, इथेही नाही. म्हणजे थोडक्यात एवढूसं जरी केलं तरीही आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. ओके. छान. गुड. भरपूर जणांनी बरोबर उत्तर दिलं. शाबाश. चलो वळूयात आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. 12 जणांनी बरोबर उत्तर दिलं 16 पैकी. आता 18 जण आलेले आहेत. पाहूयात दुसऱ्या प्रश्नात काय होतं ते. आता तुमचं तुम्ही पण टॅली करायचं बरं का. 10 पैकी आपले किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्ही टॅली करायचं. चलो. शेवटी सांगायचं मला. अर्थात क्रायटेरिया एकच असेल प्रामाणिकपणा. कारण शेवटी तुम्हाला माहितीच असणार आहे. आणि ही फायनल एक्झाम नाही. येस. स्टार्ट.
येस. 17 जणांनी सोडवलेला आहे, एकाने सोडवलेलं नाही. बघूयात 17 पैकी बरोबर 15 जणांनी 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे आणि एक ऑप्शन दिलेला आहे, पहिला आणि दुसरा. चला बघूयात आपण नेमकं काय चुकलेलं आहे ते या दोघांचं. येस, बघा. बाळांनो, ही आकृती आडवी करायला कोणीच सांगितली नाहीये. त्यामुळे हा ऑप्शन येणारच नाही. आपल्याला आरशातील प्रतिमा नाही काढायची. यासाठी तुम्हाला आरसा पाहिजे ना अशी प्रतिमा व्हायला. आणि ही दुसरी आकृती जी दिली आहे, ज्या कोणी दिलेली असेल एका विद्यार्थ्याने, त्याने जशीच्या तशी प्रतिमा आहे. जशीच्या तशी. वर लिहिलंय का तंतोतंत आकृती ओळखा? नाही लिहिलेलं असं. तंतोतंत आकृती ओळखा नावाचं एक सेपरेट टॉपिक आहे. त्याचाही आपला सराव होणार आहे. पण तसं इथे कुठेही म्हटलेलं नाहीये, त्यामुळे ते लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हा पण पर्याय नाही. की जशीच्या तशी आली ना, तो पर्याय नाही. फक्त हा जो आहे, हा एवढा भाग आहे, तो त्यांनी बदललेला आहे. क्लिअर? आणि इथे याला कोणी दिलंच नाही, त्यामुळे त्याला आपण ऑलरेडीच कट करूयात. उत्तराकडे येऊयात. कसं उत्तर येतंय ते पहा. हा उलट असं म्हणजे सरळ दिसणारी कमान आहे, ती कमान आपण उलट करूयात. उलट कमान असणारा 1, 2, 3, 4 पैकी फक्त 2 आकृत्या आहेत उलट कमानवाल्या. उलटमध्ये हा वरचा पी जो आहे तो खाली आला की बी होणार पाण्यामध्ये. इथे बी दिसतोय. तिसरी आकृती फाईन. बघा ना, कमान उलट झालेले 2च आकृत्या आहेत. या 2 ऑलरेडी कॅन्सल झाल्या. ही सरळ कमानवाली, ही आडव्या कमानवाली आहे. उलट कमानवाल्या 2 आहेत, त्यामध्ये पीचा बी हा पी जसाच्या तसा दिसतो. हे पहा, पी आणि क्यू जसेचे असे घेतलेले आहेत. ते इथे घेऊन चालणार नाही. तिथे बी आणि हा अशा पद्धतीचा हा डी असं यायला हवे. ते दोन्ही इथे आलेले आहेत. येस, चलो नेक्स्ट क्वेश्चन. Yesterday I click option 3 but automatically option 1 operate. Okay, ठीक है. चलो very simple. Yes. चलो next question. Question number 3. जलप्रतिबिंब. इंग्रजी आणि मराठी दोन्ही प्रकारची भाषा जी आहे, म्हणजे दोन्ही प्रकारची अक्षरं जी आहेत त्यावरती प्रश्न आज असतील. प्रश्न क्रमांक 3. 1, 2, 3, 4. Start. Yes. गुड. 3 जण बाकी आहेत. अजून एक विद्यार्थी वाढलाय, पण पूर्ण सोडवणारा अजून एक बाकी. ओके. चलो पाहूयात. 18 जणांनी सोडवलेलं आहे. 18 जणांपैकी उत्तर 14 जणांनी ऑप्शन 1 घेतलेलं आहे. 1, 2, 1. लेट्स चेक कशा पद्धतीचं तुमचं उत्तर आहे ते पाहूयात. इथे चौरस आहे, म्हणजे खाली सुद्धा चौरसच असला पाहिजे. चारही ठिकाणी चौरस आहे, त्यामुळे बाकी काही पाहायची गरज नाही. हे जी काजळची जी वरची रेष आहे ती नक्कीच खालच्या बाजूला येणार. ते आपण चेक करूयात. ही रेष खाली खाली इथे बघा, ही रेष वरती आलेली आहे. याला आपण काट मारूयात. खाली 3 ठिकाणी खाली आहे. ओके. आता अशा ठिकाणी पूर्ण एवढ्या लांब करण्यापेक्षा इथल्या इथे आपण चेक करणं जास्त सोयीस्कर राहील, कारण की डायरेक्ट काजळ हाच शब्द आपल्याला खाली चेक करायचा आहे. बघा, ही रेष
हा गोल आणि वर हे जे आपण असं घेत आहे त्याच्याऐवजी खालच्या बाजूने हा आलेला क आणि हा का असं जो कुठे जुळतोय? पहिल्या आकृती जुळतोय, दुसऱ्या आकृती जुळतोय, इथे पण जुळतोय. म्हणजे यालाच दुसरं आपण असं करू शकतो, की या तीनही ठिकाणी जर का असं आपण चेक केलं, तर आपल्याला हा का चेक करायची गरजच नाही. पण हे उलट जाणं प्रत्येक वेळेस चारही ठिकाणी चेक करणं हे जास्त वेळखाऊ असेल. त्यामुळे इथे आपलं म्हणजे इथे पण सेम आहे, इथे पण सेम आहे आणि इथे पण सेम आहे. तर कशाला इथे चेक करायचं? ते तसंच असणार आहे. पण जर आपण असं उलट गेलो, तर 3 वेळा चेक करण्यापेक्षा एकदाच उलट केले जास्त सोपं पडतं. ठीक आहे. हा ज बघा ही उभी रेष, ही मधली आडवी रेष आणि इथे हे खालच्या बाजूला वाळलेलं आहे. आपल्याला इथून वरच्या बाजूला घ्यावा लागेल. असा. क्लिअर? हे का कळालं तुम्हाला लक्षात आलं? मुळात जी वरची रेष आहे ती वर न राहता ती खाली जायला पाहिजे होती. म्हणजे ती अशी जायला पाहिजे होती. त्यामुळे आपण याला कट केला. ज चा विचार करता हा जो ज आहे त्याला इकडे आरशात दाखवलेला आहे. आरशात. याला कट करूयात. हे बघा ज, ज, का सेम आले. आता ळ. ळ च्या बाबतीत विचार करताना हे दोन्ही जे गोल आहेत ते तसेच घेऊयात आणि हा जो ळ चा दांडा आहे तो इथे येईल. बाहेरच्या बाजूला, बाहेरच्या गोलाला. इथे बाहेरच्या गोलाला आहे, इथे आतल्या गोलाला आहे. ऑप्शन नंबर 1 हे पहा बाहेरच्या गोलाला हा दांडा आहे. ठीक आहे? चलो कोई शक, काही शंका, काही अडचण? बोला. सर पोल 30 सेकंद देतो. येऊ द्या. पोलवाल्यांची इच्छा आहे, क्लास प्लसची इच्छा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त कमीत कमी वेळ तुम्हाला जास्तीत जास्त उत्तर जमले पाहिजेत. गुड. येऊ द्या आता जेवढा पोल येतोय तेवढा. आता काय बोलणार मी तरी पुढे? सर मी एक पर्याय दिला तर 3 आला. अच्छा व्हेरी गुड. छान. आता याच्यावरती काय करता येईल? ठीक आहे, मी एक तक्रार करून पाहतो क्लास प्लसकडे. ही आरशातील प्रतिमा. ओके, ही जलप्रतिमा. ठीक आहे, बरोबर साई. शाब्बास. चलो, चलो, चलो नेक्स्ट. चलो. ठीक आहे, ठीक आहे. नो, 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 नो. काही शंका नाही. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. जल प्रतिबिंब. क्वेश्चन नंबर 4. 1, 2, 3, 4. स्टार्ट. येस, येस. 5 सेकंद. एक जण बाकी आहे. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. ओह! 18 जणांनी सोडवले. मला जे वाटतं हा एक जण आहे ना कुणीतरी, ते बहुतेक दुसरं काहीतरी तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे आहे ना, ते वेगळं काहीतरी करत असेल. म्हणजे इथं जॉइन व्हायचं आणि दुसरं काहीतरी काम करायचं. असं चाललेलं असणार आहे. ठीक आहे. पाहूयात आपण. आपण आपलं काम करूयात. चौथ्या आकृतीमध्ये तुम्ही दिलेल्या उत्तरांपैकी ऑप्शन नंबर 4 ला सगळ्यात जास्त वोट आहे. 2, 3, 4 अशी तुमची उत्तरं आलेली आहेत. 1 ला कुणीच दिलं नाही. बघा. जरी जलप्रतिमा आहे, तर ऑब्व्हियसली हा जो उभा असणारा त्रिकोण आहे, तो उलटा होणार आहे. पहिल्या 2 आकृत्या इथेच कट.
राहिल्या दोनच आकृत्या. आता या दोन आकृत्यांकडे पाहिलं की लक्षात येईल तुम्हाला एमडब्ल्यू जसेचे असेल, त्यामुळे यांना तुम्ही सर्च करायचे, यांना उलट करायची काही गरज नाही, त्यासाठी वेळच घालवायचा नाही. इथे फरक दिसतोय पहा, इथे या तिन्ही ठिकाणी हे बघा, त्यातली कुठली म्हणजे इथे आणि इथे पण फरक दिसतोय. ही एक बाजू, ही दुसरी बाजू, इथे पण फरक दिसतोय आणि त्रिकोणाची तिसरी बाजू, इथे पण फरक दिसतोय. म्हणजे तिन्हीपैकी कुठली एक बाजू पाहिली तरी आपल्या उत्तर सापडणार आहे. आपण काय करूया, डोक्यावरची बाजू जी आहे ती पाहूया. ठीक आहे, तुम्ही कुठली पाहू शकता, तुमची चॉईस. आणि एकच बघायची, वेळ घालवायचा नाहीये. उलट दिशेला ज्यावेळी हात जातो त्यावेळी तिथे अशा प्रकारची आकृती तयार होणार आहे. हा त्रिकोण उलट झाल्यावर सर्वात दूर होती ती सर्वात दूर अशा प्रकारची आकृती असणार आहे. इथे मात्र रिकाम आहे, याचं डोकं रिकाम आहे. उलट याला बघा ना, याचं डोकं भरलेलं आहे, याचं डोकं रिकाम आहे. आपल्या रिकामं डोकं नकोय, आपल्या भरलेलं डोकं पाहिजे. भरलेलं डोकं इथं आहे. बुद्धिमत्तेची माणसं आहे आपण, आपल्या भरलेलंच डोकं पाहिजे. साधं सुद्धा डोकं चालत नाही आपल्याला. चांगलं पाहिजे. बेस्ट, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. छान. चलो, तर इथे एक ऑप्शन जो दिलेला आहे, हा 2 नंबरचा जो ऑप्शन दिलेला आहे, हा बघा ना, हा कुठेच बसत नाही. एकदम बेसिक आहे त्या त्रिकोणामध्ये. तिथेच तो उलटा केला की तिथेच तो ऑप्शन बाजूला होतोय. दोघ जण इथे चुकलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 ला. त्याचं तुम्हाला कारण आता समजलेलं आहे. चलो, कोई शक, काही अडचण, काही शंका? अच्छा, तुमचं सुरू झालं का? खूप 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 व्हेरी 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 ठीक. आणि त्याच्यामध्ये उगीच मला महत्वाचं काही लिहिलेलं एखाद्याचं सापडायचं नाही रे. एकदाच लिहा. खूप छान काही असेल ते एकदाच लिहा. खूप वेळा लिहिलं ना, खूप खूप व्हेरी व्हेरी असं काही ते लिहिलं, तर मला एखाद्याचं महत्वाचं वाक्य सापडायचं नाही किंवा त्याची शंका सापडायची नाही. ते चॅटला ते दिसायला फिक्स आहे ना जागा. छान छान, गुड गुड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके लिए 1 करोड़ रुपए के लिए. सवाल है 5वां और सवाल रहा स्क्रीन पे ये. आपके पास कोई लाइफलाइन नहीं है और अब आपके पास ऑप्शन है. क्वेश्चन नंबर 5, ऑप्शन 1 2 3 4. यस, और ये रहा आपका टाइम शुरू होता है अब. सिर्फ 20 सेकंड बाकी. देखते हैं कौन कौन सही जवाब तक पहुंचता है. व्हेरी गुड. 1919 जणांनी सोडवलंय. शाबाश. और टाइम अप. 18 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे आणि एकाने दिलाय ऑप्शन 3. 2 आणि 4 ला तुम्ही ऑलरेडी कट केलंय. 18 जणांचं बरोबर आहे. व्हेरी गुड, छान. आणि एकाच चुकलेलं आहे. आता ते का चुकलंय त्याच्याकडे थोडस आपण पोहोचूया. 2 आणि 4 तुम्हीच कट करून टाकलेला आहे. ठीक आहे, त्याकडे लक्ष पण नको द्यायला. आपण पाहूया. सर्कल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावेळी उलट जायचंय आपल्याला, उलट. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा हा जो टी आहे, थांबूया, अधिकचं चिन्ह आहे ते काढून घेऊयात. ते जरा प्रॉब्लेम होतो याच्यावरती. ही रेषा वर जाते, ही रेषा खाली येईल. हे वरती हा टी तयार झालाय, हा इथे उलटा टी. हा पाण्यात आली. खाली डोकं वर पाय, टीच खाली डोकं वर पाय इथे आहे, इथे नाही. विषय कट. लगेच ऑप्शनला कट मारून टाकायचा. इथे पण नाही, इथे पण नाही. अरे वेळ कशाला लागतोय, मी आलं उत्तर. तुम्ही
1 मिनिटाची गरजच नाही. हे तर कन्फर्म आहे 4 भागांपैकी एक भाग या ठिकाणी हा टीचा हा याला खाली डोकं वर पाय केलं की संपला विषय. इथे अख्खीच्या अख्खी आकृती सोडवत बसायची गरजच नाही. क्लिअर? पण आता आपण सराव करतोय. लक्षात घ्या, सरावाचे जे आपले सुरुवातीचे 40 तास जे आहेत ना हे, याच्यामध्ये आपण मात्र डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी पाहणार आहे. नंतरच्या ज्या तासिका होतील ना आपल्या त्या फास्ट होतील. नंतरच्या म्हणजे सेकंड नंबरच्या ज्या आहेत म्हणजे 41 पासून पुढच्या तासिका ज्या आहेत ना त्या आपण दिवाळीनंतर घेणार आहे. आणि त्यावेळी मात्र फास्ट घेणार आहे आपण. फास्ट म्हणजे तेव्हा इथे आता इथे उत्तर सापडलं. परत आपण आत्ता जसा सराव करतोय, आता जसा आपण वेळ घेतोय, तसा वेळ आपण तेव्हा घेणार नाही. तेव्हा लगेच तो प्रश्न कट करणार पुढे जाणार आपण. तेव्हा अजिबात वेळ घालवायचा नाही. तेव्हा याच एका तासामध्ये 15 ते 20 उदाहरणं झाली पाहिजे. या अशा लेव्हलने आपण पुढे जाऊया. ठीक आहे. चलो आता पाहूयात इथे. हा टी उलटा झालेला आहे. आता एम. एमचा उलटा आपल्याला माहिती आहे ना. डब्ल्यू. राईट. एक छान याच्या बाबतीतली गोष्ट आठवली बघा मला. एक खूप गाजलेलं होतं एक असं ते असतं ना एखादं व्हॉट्सअपला एखादी पोस्टर येतं ते खूप गाजतं. तर तशा प्रकारचं एक गाजलेलं पोस्टर आठवलं ते तुम्हाला मी सांगतो. काय होतं, एक समुद्र किनारा दाखवलाय. त्या समुद्र किनाऱ्याच्या वर एक शब्द आहे, तो आहे मी. आणि याच्या आतमध्ये समुद्र किनाऱ्याचं जे प्रतिबिंब आहे, तिथे जो शब्द दिसतो आहे, तो आहे वी. मीपणा, अहंकार, अहंभाव हा सोडून द्या आणि वी आपण सगळे मिळून एकत्र मिळून पुढे जाऊयात अशी भूमिका ठेवा. जलप्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब. ते गेलं. पाण्यातील प्रतिबिंबाचा वापर करून मी वी अशा नॉट मी यूज वी अशा प्रकारची संकल्पना वापरलेली होती. खूप छान होतं ते पोस्टर. चलो या प्रश्नाच्या बाबतीत काही शंका अडचण? येस. सरावच माणसाला परफेक्ट बनवतो. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सिद्धांतने छान सांगितलं. सरावच माणसाला, माणूस शब्द वापरला त्याने. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं नाही म्हटलेला. प्रॅक्टिस मेक्स वुमेन वुमेन ऑल्सो परफेक्ट ना. सो नॉट ओनली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन अँड वुमेन बोथ परफेक्ट. ठीक आहे. चलो व्हेरी गुड. रुद्र छान छान. 5 पैकी 5 बरोबर. छान. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 और आपके लिए अगला सवाल रुपए 2 करोड़ के लिए और सवाल है आपके स्क्रीन पे. पहले आपको ऑप्शन दूंगा. क्वेश्चन नंबर 6 1 2 3 4 और आपका टाइम शुरू होता है अब. अठरा जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात आपण काय सोडवलंय ते. 15 जणांनी ऑप्शन 2 दिलेला आहे. एकाने ऑप्शन 1 आणि दोघांनी ऑप्शन 3.
चला पाहूयात नेमकं काय झालंय ते. चला, एका गोष्टीचा विषय असा आहे की ऑप्शन मध्ये कुठेही जलप्रतिबिंब दिलेलं नाही, पण मुलांनी गडबड केली. सगळ्यांनी नाही, जे चुकलेत ना थोडेसे त्यांनी. त्यांनी काय केलंय, सर तुम्ही सगळं जलप्रतिबिंब पाहत होतात. आम्ही लगेच त्या टीला उलटा करून टाकला. टी इकडून इकडून चेक केला. ऑप्शन 1, 3 बाकी. चला ऑप्शन 2 कट, ऑप्शन 4 कट. ते दोघं कट झाले. हा जो एस आहे याला लगेच असा घेऊन टाकला. इकडे चेक केला. इकडे येस ऑप्शन 3 बरोबर हा कट. अरे बाळा इथे चेक कर, आरसा दिलाय आरसा, पाणी नाही. पाणी नाही दिलेलं, आरसा दिलाय आरसा. अशा प्रकारची आकृती आल्यानंतर प्रश्न वाचण्याची गरज नाही. आता ऍक्च्युली प्रश्नामध्ये त्यांनी दिलेलं आहे. कुठे गेला प्रश्न? हा, प्रश्नामध्ये बघा आरशातील प्रतिमा असं म्हटलेलं आहे, पण आपण ते ऑलरेडी वर पाठवून दिलं मी. मला माहितीये, कारण तुम्ही ते बघायची गरज नाहीये. आकृती डायरेक्ट इथे बघायचा आरसा कुठे आणि उत्तराकडे वळायचं. ठीक आहे. जे आता चुकलेत ना त्यांनी ऍक्च्युली ती गडबड केलेली असणार आहे. मला विश्वास आहे ना माझ्या बाळांवरती चांगला. कुठे गडबड करू शकतात? सरांना माहितीये बरोबर. ठीक आहे. चलो. बदलायचा खडू. खूप वेळ झाला एकच खडू. एवढे खडू आहेत आपल्याकडे, आपण बदलत नाही. वी हॅव मोर ऑप्शन्स. हा घेऊयात आज. हा ऑप्शन घेऊयात. ओके. आपल्याला आरसा काढायचा आहे. आरशातून प्रतिमा काढताना सगळ्यात जवळचा जो पॉइंट आहे ना तो पॉइंट पकडायचा. हा इकडून डावीकडे जातो, याला इकडून उजवीकडे आला. इथून हा उभा आहे, इथून हा उभा आहे. आरसा नेहमी खरं बोलतो, बरोबर आहे. पण आरसा नेहमी उलट बोलतो. उजव्याचं डावं सांगतो, डाव्याचं उजवं सांगतो. लक्षात घ्या. इथं उजवीकडे होता ना टी, इथं डावीकडे आणला टीला त्याने. आणि एस, आता बघा थांबा, टी आधी टी डावीकडे आहे अशी प्रतिमा शोधा. ही कट, ही डावीकडे, ही कट आणि पाण्यातली दाखवली कट. उत्तर मिळालं लगेच. चलो, तरी आपण काढूयात हा जो पॉईंट. कारण आपण आता शिकवतोय ना, म्हणजे जे विद्यार्थी असे आहेत की जे पहिल्यांदाच हा टॉपिक पाहतात, ज्यांना हा प्रकारच माहिती नाहीये, प्रतिबिंब प्रतिमा काय असतं ते, तर त्यांना हे कळायला हवं की उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं असतं. सो जी आरशाच्या अतिशय जवळची जी खूण आहे, पॉइंट आहे, तो पकडायचा. हा एस चा हा पॉइंट पकडला. इथून डाव्या हाताला निघालेला आहे हा एस, आपण त्याला उजव्या बाजूला पाठवूयात. तो कर्व घेऊन आरशाच्या जवळ येतोय, त्याला आपण कर्व घेऊन जवळ आणूयात. आणि त्यानंतर पुन्हा कर्व घेऊन तो लांब जातोय, पुन्हा लांब पाठवूयात. ठीक आहे. हा अशा प्रकारचा एक ज्याला आपण म्हणूयात सर्पनाग. इकडे बरोबर इकडे रांगोळीचं डिझाईन होतं ना बघा छान असं, त्यामध्ये अशाच प्रकारच्या आरशातील प्रतिमांचा वापर केला तो रांगोळीच्या डिझाईन मध्ये. ज्यांना रांगोळी चांगली जमते ना त्यांना हे प्रश्न एकदमच सिंपल. ठीक आहे. चलो, भरपूर जणांचं उत्तर बरोबर आहे. 49 चॅट काय करता, काय चॅट एवढी? नो 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 सॉरी, टायपिंग मिस्टेक, नो प्रॉब्लेम. 6 क्वेश्चन राईट, व्हेरी गुड रुद्रा, छान, शाबाश. नंबर 1 ओके, नो डाऊट. नो 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 नो, येस येस, ठीक आहे ठीक आहे. चलो, गुड बॉयज. आणि गर्ल, हा एक गर्ल होती मध्ये, आली का असती? अश्विनी नावाची गर्ल होती नाही कोणीतरी, अजून तर नाही दिसलेली. ठीक आहे, नावात तर काही कुठे दिसले नाहीये. म्हणजे ओनली गुड बॉयज म्हटलं तरी चालू शकेल कदाचित. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चलो, 6 क्वेश्चन्स राईट, व्हेरी गुड रुद्रा. अच्छा, दोन्ही रुद्रांनी टाकलेला आहे 6 क्वेश्चन्स राईट. नेक्स्ट क्वेश्चंस कडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 7, ये रहा अगला सवाल आपके सामने, और इस सवाल के साथ आपके सामने आएगा अगला सवाल, और उसके ऑप्शंस के साथ आप जीत सकते हैं रुपए 7 करोड़।
क्वेश्चन नंबर 7. 3 वरतीच राहिला. 3 स्टार्ट. आपका टाइम शुरू होता है. आप चलो. ओके. 18 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात उत्तर जे सोडवलंय त्यापैकी बरोबर 17 जण बरोबर आहेत. 1 जण चुकलेला आहे. ठीक आहे. बघा काय गडबड झाली ती पाहूयात आपण. चला, सगळ्यांना हे लक्षात आलं ही आरशातील प्रतिमा आहे, त्यामुळे त्याविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. आपण बदलूयात, थोडा रंग बदलूयात इथे खडूचा. आरबीआय. आरबीआयचा लॉंग फॉर्म माहितीये का तुम्हाला? आरबीआय काय असते? येस, आरबीआय माहितीये का कोणाला? पाठवा बरं. आरबीआय लॉंग फॉर्म कोणाला माहितीये का? आरबीआय लॉंग फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बरोबर विहान. ठीक आहे, ठीक आहे. येस रुद्र, बरोबर. रिसोरो. रिसोरो नाही रे अमित, रिझर्व. येस येस, ठीक आहे, ठीक आहे. छान, व्हेरी गुड. सिद्धांत, अथर्व, चला सगळ्यांना जमलेला आहे. हा, एक गंमत लक्षात घ्या. गंमत म्हणून फक्त सांगतो माहितीसाठी. एवढा डीप मधला प्रश्न जनरल नॉलेज मध्ये कुठे तुम्हाला सध्या तरी येणार नाही. पण अमेरिका, युएसए मध्ये जी बँक आहे, युएसए ची, त्या बँकेला फेडरल बँक ऑफ अमेरिका किंवा फेडरल बँक असं म्हटलं जातं. बाकी सगळ्या देशांमध्ये पण फेडरल बँकच आहे. आपल्याकडे मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. आता याच्या मागचं कारण काय तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. झालं काय, 1930च्या काळामध्ये, 1930-40च्या काळामध्ये, हे चुकून आलं इथे, 30-40च्या काळामध्ये, म्हणजे त्याच्या आधीच ऍक्च्युली म्हणायचं होतं. 30च्या आधी 1900 हा काळ होता तो जागतिक मंदीचा काळ होता अमेरिकेमध्ये. ठीक आहे. 1920चा काळ जो होता ना, या काळात भारतामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला होता. म्हणजे ज्या सगळ्या वेगवेगळ्या बँका होत्या, त्या सगळ्या बँका ज्या आहेत त्या घाट्यात चालल्या होत्या, तोट्यात चालल्या होत्या. आणि बँक तोट्यात जायला लागली की आपण नागरिक लोक त्या बँकेत पैसे भरतील का? नाही भरणार. मग काय करायचं? तर या बँका तोट्यात जाऊ नयेत यासाठी काहीतरी फिक्स अशी पद्धतीची सिस्टीम असावी, म्हणून या सगळ्या बँकांनी, त्या काळातल्या बँका होत्या, त्या बँकांनी आपले पैसे एका ठिकाणी जपून जतन करून ठेवायला सुरुवात केली, की ज्या ठिकाणी जर आपली ही बँक घाट्यात जायला लागली तर या बँकेच्या माध्यमातून या ठिकाणावरून त्यांना अर्थ पुरवठा होऊ शकेल. तर या सगळ्यांनी जो पैसा काढला तो पैसा रिझर्व्ह म्हणून काढला. रिझर्व्ह, राखीव, रिझर्व्ह म्हणून काढला. म्हणून ही जी रिझर्व्ह बँक तयार झाली ती अशा पद्धतीची. आणि नंतर पुढे याच बँकेला पुढे 1934 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो ग्रंथ लिहिला होता, रुपयावर आधारित, जो त्यांचा इकॉनॉमिक्सचा जो त्यांचा प्रोजेक्ट होता, त्यावर आधारित आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्ट्रक्चरची स्थापना करण्यात आली. अशा पद्धतीचा आरबीआयचा इतिहास आहे या नावाचा. आता बाकी जगामध्ये फेडरल बँक ऑफ अमेरिका, फेडरल बँक ऑफ काय अजून ब्रिटन वगैरे अशी काही नावं असतात. आपल्याकडे मात्र रिझर्व्ह बँक असं नाव आहे. ठीक आहे, चलो.
वळाले सर इतिहासाकडे. चल, हिस्ट्री बाय योगेश पाटील ना आपल्या ऍपचं नाव, त्यामुळे तसं होतं. लगेच इतिहासाकडे वळतात सर. हा त्रिकोण. त्रिकोण जसं जसं राहिला त्यामध्ये काही बदल नाही. सगळ्यात जवळ आय आहे. इकडून पण लगेच सगळ्यात जवळ आय असेल. इथे आर दिसतोय, लगेच कट. इथे आय दिसतोय, ठेवूयात. इथे आर दिसतोय, कट. इथे बी दिसतोय, कट. चला, प्रश्न 2. अजून स्पष्टीकरण देण्याची गरज आहे? देऊया. जे विद्यार्थी YouTube पाहतात किंवा जे विद्यार्थी नवीन येतात त्यांच्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो बी आहे, त्यात बीचा एकच भाग बघा. हा 3 सारखा आकडा आहे. हा 3 आहे. याला इकडे उलट करूयात आरशामध्ये 6 होईल. ही उभी रेष अशीच्या अशी. आता इथे अशा प्रकारे हा 2 दिसतोय, 2. बरोबर आहे. 2 दिसतोय, आरचा हा 2. त्याला उलट करूयात या 2 ला असा आणि उभी रेष. सो अशा पद्धतीची आकृती जुळते ऑप्शन नंबर 2 सोबत. ठीक आहे. चलो, काही अडचण, काही शंका? नाही, मगाशीच तुम्ही नाही म्हणून सांगितलं होतं ना. येस, कोई शक? हे विचारायचंय? 7 बरोबर. शाब्बाश, शाब्बाश. गुड, गुड, गुड. ओके, ओके. हिस्ट्रीचा पेपर होता, कुठेतरी वाचलं मी. सर माझा आज हिस्ट्रीचा पेपर होता. ओके, रुद्रा. ठीक. छान, गुड. चलो चलो चलो. उबंटू युनिटी. अच्छा, ओके. नो डाउट. ठीक है. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. व्हेरी सिंपल. गुड. क्वेश्चन नंबर 8 मराठीमध्ये आहे आणि पाण्यातील प्रतिमा तुम्हाला शोधायची आहे. प्रश्न क्रमांक 8. 1 2 3 4 स्टार्ट. चलो, टाइम ओव्हर. पाहूयात काय उत्तर दिली आहेत तुम्ही ते. 1 2 4 9 अशा पायऱ्या तयार झालेल्या आहेत. 9 4 2 1. असं म्हणतात की यशाचा मार्ग जो आहे तो पायऱ्या पायऱ्यांनी वर 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 जातो. पण इथे मात्र यश आहे ते शेवटच्या ऑप्शनलाच आहे, शेवटच्या पायरीला आहे. कारण 4 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. 9 जणांचा बरोबर आहे. बाकी 4 5 6 7 जण चुकलेले आहेत. तो पाहूयात आपण कशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण जी पाहतो या सिस्टीम मध्ये मराठी अक्षर आहे याचा अर्थ, मराठी शब्द याचा अर्थ जी रेषा असणार आहे ही डोक्यावरची ती खाली येणार आहे. खाली रेषा, खाली रेषा, खाली रेषा, खाली रेषा. चारही ठिकाणी खाली आहे. ओके. ते पॅडला थोडा प्रॉब्लेम येतो बरं का. ते असं पॅडला असं थोडासा टच झाला, सेन्सिटिव्ह असतं ना ते पॅड. थोडासा टच झाला की लगेच लिहिलं जातं. टच पण व्हायची गरज नाही. थोडंसं अंतर असेल की लगेच लिहिलं जातं त्याच्यावर.
ठीक आहे. समजा हा आहे तो, ही आहे ती रेषा. आता ही उभी रेषा इथे दिसते तुम्हाला. ही वरून खाली आली आहे. इथून ही खालून वर जाईल. ही वरून खाली, ही खालून वर. इथून ही डावीकडे जाऊन सी होतोय. ही अशीच इथे पाण्यामध्ये असल्यामुळे डावीकडे जाईल. ती अशाच पद्धतीने हा सी होईल. इथून हा टर्न घेऊन वरच्या दिशेला जाते, पाण्याच्या उलट दिशेला. इथे आपल्या असं वरती जाईल पाण्याच्या उलट दिशेला. आता अशा प्रकारची आकृती आपण शोधूयात. हे पहा, ही अशी जुळते. नाही, एक इथं चुकलेलं आहे. ते ख दिसतोय पहिल्यांदा. इथे इथे यांनी हा कानाबरोबर घेतलेला आहे. पण ड घेताना मात्र चुकलेले. त्यांनी ड जो आहे तो असाच्या असा न घेता, पाण्यातला न घेता यांनी आरशातला ड घेतलेला आहे. त्यामुळे इथे चुकतंय. इथे मात्र ड जो आहे तो आपल्याला अपेक्षित आहे तशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजे ऑप्शन राहिले दोनच समोर आले. दोनच राहिलेले आहेत. हा जो ख आहे त्याची फक्त ही पहिली रेष जरी आपण काढली तरी बघा इथेच लगेच हा पहिला ऑप्शन कट होतोय. कारण यांनी ख जो आहे तो इथे उलट करून आरशात टाकलाय. जसा इथे ड केला ना, उलट करून आरशात टाकला तसा. इथे बरोबर आलेला आहे पहा. हा ख, हा व सारखा जो आहे म्हणजे ख चा अर्धा भाग जो आहे तो व सारखा दिसतो. हा पाण्याकडे वळालेला हा सर्कल आहे. हा पाण्याकडे वळालेला सर्कल आहे. आणि ही अशा प्रकारची डायग्राम जुळून येते. ठीक आहे. हे काही अगदी परफेक्ट आलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे चित्रकार जे आहेत ते जास्त छान काढू शकतात. मला काही तेवढं छान जमू शकत नाही. मी काही चित्रकार नाहीये. पण आपल्याला काही चित्र काढायचं नाही. आपल्याला बुद्धिमत्ता तपासायची आहे. आपल्याला उत्तर काढल्याशी मतलब. आपल्याला शेवटी काय करायचंय? तो जो एवढूसा गोल आहे ना 4थ्या क्रमांकाचा, त्याला आधी असं बाहेरून सर्कल करायचं आणि मग आत रंगवायचं. बाहेरून का सर्कल करायचं? लक्षात घ्या. जर तुम्ही असं रंगवायला लागले ना, असं, तर ते असं बाहेर जातं. मग इथे असं करत बसावं लागतं. त्याऐवजी काय करायचं, याला बाहेरून आधी एक अशी बॉर्डर करून घ्यायची. आणि मग आतमध्ये आपल्या रंगवणं आहे ना, ते सोपं पडतं. ठीक आहे? चलो. इथे काही शंका, अडचण? नो प्रॉब्लेम. ऑल क्वेश्चन्स आर राइट. बरोबर वैभवराज. व्हेरी गुड. नो, 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 नो डाउट. नो प्रॉब्लेम. येस, येस, येस. चलो, 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 चलो. ओके. 8 पैकी 8 बरोबर. ठीक आहे रुद्र. छान. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 20 जण झालेत. एक जण कोणीतरी वाढलेला आहे. चला प्रश्न क्रमांक 9 कडे आपण वळूयात. आरशातील प्रतिमा मराठी शब्द आहे. मराठी शब्द आला की जरा जास्त सावध व्हावं लागतं. कारण मराठी शब्द थोडे कॉम्प्लिकेटेड असतात ना. इंग्रजीपेक्षा थोडे कॉम्प्लिकेटेड असतात. 1, 2, 3, 4. स्टार्ट. शेवटचे 20 सेकंद.
चलो टाइम ओव्हर. दोघांचं बाकी राहिलेलं आहे. उत्तरामध्ये 17 जणांनी ऑप्शन 1 दिलेला आहे आणि एकाने ऑप्शन 4 दिलेला आहे. लेट्स चेक काय होतंय बघा. अर्थात 17 जणांचं जे आहे ते बरोबर आहे. ओके. आपल्याला काय करायचंय तर आपल्याला ही प्रतिमा आरशातील प्रतिमा शोधायची आहे. ठीक आहे. आपण आता दुसरा खडू वापरूयात. तो डार्क मध्ये आपण हा घेऊयात. आरशातील प्रतिमा. ठीक आहे. हा जो य आहे सगळ्यात जवळचा त्याची ही उभी रेष आणि हा जो य असा आहे त्याला उलट करायचा असा. जमलं पाहिजे ना. बघा बरं हा य असा उलट केलेला जमतोय का. इकडे हा असा इकडून कर्व येतोय म्हणजे हा आरशाच्या बाजूला आरशाच्या विरुद्ध दिशेचा सी तो आरशाच्या विरुद्ध दिशेला सी आणि मग तो जुळवलेला आहे. असा य कुठे इथे जुळतोय इथे जुळतोय इथे नाही इथे भ घेतलाय त्यांनी आणि इथे क्ष आधी घेतलाय. राहिले दोनच ऑप्शन. आता दोनच राहिले म्हटल्यावर ते आपण लगेच इथे उत्तर शोधू शकतो. हे बघा हा क्ष आणि हा क्ष जसाच्या तसा दिलाय त्यांनी. आपल्याला काय पाहिजे आरशातला पाहिजे ना म्हणजे तो उलटा होणार आहे. हा अर्धा जो आहे तो इकडे जोडला जाणार आहे आणि तो क्ष असा होणार आहे. त्यांनी मात्र डायरेक्टली जसा आहे तसा क्ष घेतलाय त्यामुळे दुसरा ऑप्शन पण कट. ऑप्शन 1. त्यानंतर ची ही उभी जी रेष आहे ती आधी इथे येईल. मग ही आडवी रेष डावीकडे जाते ही इकडे उजवीकडे जाईल. अशा प्रकारे हा भ तयार होईल. बरोबर ऑप्शन 1 सारखी ही आकृती जुळून आली. चलो कोणाला काही बोलायचं याविषयी. येस ठीक आहे गुड 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 छान व्हेरी गुड छान काही नाही बोलायचं. ओके. पवार आपला यथार्थ यथार्थ पवार. स्पष्टीकरणाचा खूप फायदा आहे काही शंकाही होत नाही. ओके ठीक आहे छान गुड गुड नो प्रॉब्लेम. चलो लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. 26व्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न शेवटची आकृती तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 10. स्टार्ट. अरे अजून अर्ध्यांनी पण नाही सोडवलेलं. शेवटचे 10 सेकंद बाकी आहेत. कम ऑन. चलो 3 जण बाकी राहिले सोडवायचे. उरलेल्यांपैकी 5 2 7 2 वेगवेगळी उत्तर आली आहेत. बघा गंमत गंमत बघा. 5 2 7 2 बघा आता कुणाचं बरोबर येते ते आपण पाहूया. तुम्ही लक्षात घ्या तुमची गडबड काय झाली ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. आता ह्या 6 बाजू असणारी ही बाहेरची आकृती हे बरोबर आहे.
पण तुम्हाला काय माहितीये, तुम्हाला हे माहितीये, एक तर षटकोन जो आहे, तो असा काढला जातो हे तुम्हाला माहितीये किंवा षटकोन जो आहे, तो असा काढला जातो हे तुम्हाला माहितीये. इथला हा जो षटकोन आहे, त्याच्यामध्ये ही जी तिरकी रेष आलेली आहे ना, ही तिरकी रेष, याच्यामुळे तुम्हाला तिरका झाल्यासारखा, कलंडल्यासारखा वाटला आणि तिथंच तुम्ही कन्फ्यूज व्हायला सुरुवात झाली. कारण अक्षरं जी आहेत ना, ती तिरकी दाखवली आहेत, तिरकी. आणि इथं तुमचा बॅलन्स बिघडला. ठीक आहे. तो ज्यांनी बरोबर ठेवलाय त्यांचं बरोबर आहे. आता बघा चारही ठिकाणी उत्तरं आहेत बघा. येस. आरसा आहे. षटकोनाचं काही लगेच डोक्यात घेण्याची गरज नाही. ही अशी एक उभी रेष आहे. हीच अशी आपण उभी रेष इथे देऊन टाकूया. ओके. तिरकी, 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 तिरकी सगळीकडे सेम आहे. षटकोन सेम आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हा जो एफ आहे, याचा हा पॉइंट आहे तो आरशाच्या एकदम जवळ आहे. तो आपण घेतला. ही तिरकी रेष वर जाते डाव्या बाजूला, इथेही वर जाईल उजव्या बाजूला. आणि मग ही अशी आकृती तयार होईल. एवढा एफ काढला की लगेच चेक करायचा. पहिल्यात बसतोय का? चेक करा. बसतोय का? बघा. आरशातील प्रतिमा ना हा एफ असा. इथे बघा उलट झालेला आहे हा. ठीक आहे. त्यामुळे हा इथे कट होईल. इथे बघा ई येतो इथे. हा कट होईल. इथे हा एफ दिसतोय. जसाच्या तसा म्हणजे जसा आपल्याला आपण जसा शोधतोय आरशात, तसा आपल्याला इथे दिसतोय, इथेही दिसत नाहीये. इथे एफ उलट दिसतोय, खाली गेलेला. इथे मात्र डोक्याच्या वर दिसतोय. यात काही शंका आहे का कोणाला? आत्ता मी जे सांगितले यात शंका आहे का कोणाला ते सांगा. थांबा, तुम्हाला प्रश्न दाखवतो मी. येस. या एफ मध्ये काही शंका आहे का बघा. पर्याय एक नाही रे राजा. पर्याय एक साठी त्याला उलटा गेला पाहिजे पाण्यामध्ये. आपल्याला आरशातून पाहायचंय, आरशात. ठीक आहे. या ठिकाणी जे पुस्तकामध्ये आले तिथे त्यांच्याकडून टाइप करताना टायपिंग मिस्टेक होऊ शकते ना. तर तशा पद्धतीचा गोंधळ त्यांच्याकडून झालेला आहे. पण इथे हा हा जो आहे ना एफ, तो अशा पद्धतीने आलेला आहे. आणि एफलाच याला बघा, याला उलटा ठेवलाय त्यांनी. ठीक आहे. त्यामुळे इथेच तुमचं उत्तर निघतं 3. इथे तुमच्या एफ हा ठरवतानाच पहिला ऑप्शन कट होतो. ठीक आहे. तरी आता आपण बाकीच्या पण आकृत्या काढूयात. हा ई आहे. त्याला पण आपण सेम घेऊयात असंच. ई ला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण ती एम आहे. एमचा डब्ल्यू तुम्हाला माहितीच आहे कसा होतो. एमच्या अपोजिट काय होतो? डब्ल्यू होतो. याची तुम्हाला कल्पना आहेच आहे. हे पहा डब्ल्यू इथे आलेलाच आहे. आणि डब्ल्यूचा एम होणार. डब्ल्यू आणि एम आहे. ई पण ईला काही प्रॉब्लेम नाही. एफचा फक्त विषय होता. आरशामध्ये तो असाच येणार ना. ठीक आहे. त्यामुळे आपला उत्तर क्रमांक 3 येत आहे. चलो. काही अडचण, काही शंका इथपर्यंत? येस. काही असेल तर विचारा. हा, मला एक सांगा, 10च्या 10 बरोबर कोणाकोणाचे आलेत? विहान. अजून? तर एम एन डब्ल्यू बघा. ओके. सर टायपिंग मिस्टेक. ठीक आहे. एम एन डब्ल्यू बघा. रुद्र म्हटलं एम आणि डब्ल्यू बघा. एम. हा, आरशामध्ये एम. बरोबर आहे. हा असा येणार, हा इकडून येणार. बरोबर आहे बाळा. अच्छा, हा. ओके, 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 ओके. थांबा, थांबा, थांबा. इथे हा जो डब्ल्यू आहे आरशामध्ये असल्यामुळे, थांबा, हा जर आरशात गेला तर हा असा होणार आहे. हा डब्ल्यू आडवा. इथे असा पण दिलेला नाहीये. बरोबर आहे. रुद्रने इकडचं उत्तर म्हणजे काय झालंय,
पुस्तकामध्ये करत असताना त्यांच्याकडून हे टाइप करताना चुकलेलं आहे. त्यामुळे आपण इकडे वळालो. पण त्यांच्याकडून इथे पण गडबड झाली. म्हणजे थोडक्यात त्याचं उत्तरच तिथे पुस्तकात नाहीये. आपण ऍक्च्युअल उत्तर आहे ते आपण काढूयात. थांबा, आपण पूर्ण काढूयात आता. ठीक आहे, आपण पूर्ण काढूयात. बघा, हा जो डब्ल्यू आहे तो असा येईल. त्याला आपण असा इथे घेऊयात. कुठे गेला हा? डब्ल्यू. आणि हा जो एम आहे त्याला काढायचा आहे तर तो अशा पद्धतीने येईल. इथे हा आहे ना, हा पॉइंट, ही एक रेषा, हा पॉइंट इथे येईल आरशाच्या अशा पद्धतीने. त्याला आपण असं घेऊयात इकडे ह्या डब्ल्यूला, ह्या एम ला उलट घेऊयात या दिशेला. ठीक आहे. तर अशा प्रकारचा षटकोन जर त्यांनी दिला असता तर ते बरोबर आलं असतं. पण हे इथे पर्यायात कुठेच नाहीये. या आकृतीला त्यांनी बरोबर दिलंय. तिथे डब्ल्यू जुळतोय, एम जुळतोय, ई जुळतोय, पण एफ जुळत नाहीये. कारण आपला जो एफ आहे तो असा आहे. क्लिअर? म्हणजेच हा जो 10वा प्रश्न आहे त्याचं उत्तर शासकीय पुस्तकामध्ये छापताना थोडीशी गडबड झालेली आहे. हरकत नाही, होऊ शकतं. ठीक है, चलो और कुछ? ठीक आहे, 10वा सोडून द्या. 9 पैकी 9 बरोबर असे सांगा आता. येस, नन ऑफ दिस. ठीक आहे रुद्र, बरोबर आहे. तर कोणताच चुकला नाही. शेवटच्या प्रश्न गडबड होती. ठीक आहे. त्यामुळे तो आपण विषय सोडून देऊयात. ओके. चलो, नो डाऊट. छान, शब्बाश. 8 बरोबर 2 चुकले. काही व्हेरी गुड, छान अथर्व. वी हॅव 9 आउट ऑफ 9. ओके. 1 क्वेश्चन रॉंग, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. यश, यथार्थ, माझेच्या पुढं काय? मला लेक्चर आवडलं, स्पष्टीकरण खूप आवडलं. ठीक आहे. चलो इकडे जातो मी. युट्यूब साठी थोडीशी माहिती देऊयात आणि मग इकडे परत. काही जण बाहेर पडलेत, तुम्ही चाललात म्हणजे बाहेर पडला तरी चालेल. हे बोलायचं, विचारायचं, सांगायचं नसेल तर. लास्ट पेज. येस. सो युट्यूबवरच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हे 26वं लेक्चर आहे. 26 नंबरचे लेक्चर आहे. असे आपले एकूण 100 लेक्चर होणार आहेत. 40 लेक्चर मध्ये आपण सिलेबस कव्हर करणार आहे. हे मला वाटतं 250 प्रश्न आता पूर्ण झालेत. असे आपण 1000 प्रश्न घेणार आहे. म्हणजे 25% प्रश्न संपतायत. हे लेक्चर्स लाईव्ह चालू आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील वरती. पण त्याला थोडीफार नॉमिनल फी आहे ती. तो विषय खूपच कमी आहे, निग्लिजिबल आहे तो. रेकॉर्डिंग लेक्चर्स जे आहेत ते अवेलेबल आहेत योगेश पाटील अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. लेक्चर आवडलं असेल सो लाईक, आपल्या ओळखीच्यांचं फायदेशीर असेल आपल्या ओळखीच्यांसाठी सो शेअर, आणि जर 100च्या 100 लेक्चर हवे असतील तर सबस्क्राईब. चलो, थैंक यू वेरी मच. यस, चलो, गुड बाय, बाय. फिर मिलेंगे ब्रेक के बाद. यस, आउट ऑफ. शाबाश राघव, छान. गुड. 10th रॉंग क्वेश्चन. हा, ठीक आहे. चालेल, तेवढा विषय सोडून देऊ आपण. चलो. ओके. चलो, यस. चलो, लेक्चर थांबवतोय. बाय.